अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी यांनी पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर काही ताईंच्या कमेंट्स होत्या की म्हणजे घटस्थापने दिवशीसुद्धा होत्या आधीच की घटस्थापने दिवशी देवांची पूजा कशी करावी आणि आत्तासुद्धा दसरा आहे आज, तर दसऱ्याच्या दिवशी पूजा कशी करावी. आता काल कमेंट आल्या त्यानंतर मला व्हिडिओ करणं म्हणजे शक्य नव्हतं, तर मी आज कशी पूजा केली हे सांगते. आणि यानंतर म्हणजे दसऱ्याच्या नंतर आपल्याला कधी पूजा करायची असते हे सुद्धा सांगते. आता दसरा झाला, आपण पूजा केली की नंतर आपल्याला दररोज पूजा करायची नाही आहे, काही नियम आहेत. त्याचबरोबर अखंड दिवा किती दिवस तेवत ठेवायचा किंवा जी काही दिव्याची तुमची वात राहिलेली असेल त्याचं काय करायचं हे सुद्धा मी सांगते. आता व्हिडिओ यायला उशीर झालेला आहे, पूजा तुमची झाली असेल, पण ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात नक्की येतील. तर सर्वप्रथम सगळ्यांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि आई जगदंबेचा उदो उदो असे लिहा. आता भक्त हो, तुम्हा सर्वांना एकदा विजयादशमी व दसरा या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझं सगळं काही पूजा वगैरे झाली. आता एकंदरीत सांगते, कारण काय होतं ना, आपल्याला लक्षात राहतात या गोष्टी की दसऱ्याच्या दिवशी काय करायला पाहिजे. तर दसऱ्याच्या दिवशी सगळ्यात आधी आपण सकाळी लवकर उठून आपली सगळी कामे आवरून आपल्याला उंबरठा लेपन करायचं आहे. ते मी आधीच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मी आज केल्या, मला खूप छान वाटलं आणि नेहमी मी हे करत असते. तर या दिवशी आपल्याला सगळ्या देवांची पूजा करायची असते दही आणि दुधाने. तर दही दुधाचा या दिवशी खूप मान आहे, त्यामुळे दही आणि दुधानेच देवांची पूजा करायची. आता सगळ्यात आधी ज्यांनी देवघरामध्ये अखंड दिवा लावलेला होता, तर अखंड दिवा आपल्याला लगेच उचलता येत नाही. त्या दिव्याला आपल्याला कापूर आरती पेटवून दिव्याची ओवाळणी करायची असते. दिव्याला हळदी कुंकू व्हायचं असतं. त्या दिव्याला तुम्ही ज्या इच्छेसाठी लावलेला आहे किंवा काही इच्छा नसेल पण आपल्या घरात सुख समाधान यावं यासाठी आपण या सेवा करत असतो, ती प्रार्थना पुन्हा एकदा दिव्याला करायची आणि मगच तो दिवा हलवायचा. आता ज्यांचा घटा शेजारी आहे तर त्यांना अर्थातच तळी वगैरे करावी लागते, म्हणजे तळी उचलली जाते. मी तुम्हाला मागच्या वर्षी व्हिडिओ शेअर केला होता. आणि काय होतं, आपले जे काही मराठी सण आहेत याचे जी माहिती असते याला खूप असा सपोर्ट मिळत नाही, त्यामुळे मग मी शक्यतो यावर्षी काही व्हिडिओ करणंच टाळलं. पण खूप महत्त्वाची माहिती असते आणि ही माहिती मला माझे जे काही पूर्वज आहेत किंवा मी खूप ठिकाणाहून ही माहिती गोळा करत असते, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त माहिती असावी आणि इतरांनासुद्धा ती मिळावी. तर बघा, आता तळी भंडार ज्यांनी केला नसेल त्यांनी तळी भंडार देवीचा करत जा. तुमच्या कुळाचा उद्धार होतो तळी उचलल्याने. तर तळी उचलण्यासाठी आपल्याला कलश लागतो, जो देवीचा टाक आहे तो लागतो, म्हणजे देवांचे जे टाक आहेत ते लागतात. तर अशा पद्धतीने ही तळी उचलावी लागते. ती तुम्ही आज संध्याकाळी सुद्धा उचलू शकता किंवा मग ज्यांची अडचण असेल त्यांनी पौर्णिमेला तळी उचलली तरी चालते. म्हणजे तुमचं 9 दिवसाचं जे काही उपवास आहेत, जे काही तुम्ही घटस्थापना केली होती याचं फळ तुम्हाला मिळतं, त्यामुळे तळी ही उचलावी लागते. आता सगळ्यात आधी दही दुधाने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि देवांच्या खाली एक नवीन कोरा कपडा दसऱ्याच्या दिवशी टाकायचा असतो. बघा, पूर्वीचे लोक एकच कपडा असायचा, वर्षभर तोच वापरायचे आणि दसऱ्याच्या दिवशी पुन्हा नवीन कपडा आणला जायचा. आता आपल्याकडे खूप सगळे देवांची वस्त्र आहेत, त्यामुळे आपण रोज बदलतो किंवा कोणी गुरुवारी पौर्णिमेला अशा पद्धतीने तुम्ही चेंज करता. तर या दिवशी नवीन कोरा कपडा लागतोच. मग तुम्ही घरातील ब्लाऊज पीस टाकला तरी चालेल. तर नवीन कोरा कपडा अंथरून घेतला, त्यानंतर सगळे देव पानावर ठेवायचे. पानाचं देठ हे पूर्वेकडे करायचं, जर तुमचं पश्चिम दिशेला देवघर असेल तर त्या दिशेला करायचं. आणि त्यावरती देव स्वच्छ पुसून त्यांना अत्तर वगैरे लावून घ्यायचं. पुरुष देवतांना अष्टगंध आणि देवींना कुंकू, आपण हे काही आपल्याला माहीतच आहे. ह्या पद्धतीने देवांना छानसं सजवायचं आणि एका एका पानावरती एक एक देव ठेवून द्यायचा. तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने देव ठेवलेले आहेत. पण बऱ्याच महिलांची एक चूक होते, घटस्थापनेमध्ये आपण देवीचा फोटो म्हणजे जो काही पितळेची आपली मूर्ती आहे ती आणि टाक आपल्याला कंपल्सरी झोपवावा लागतो. आणि मग दसऱ्याच्या दिवशी त्यांना उठून बसवलं तरी चालतं, कारण देवी सीमोल्लंघन खेळायला जाते आणि तिकडून आल्यानंतर पुन्हा ती पलंगावर बसलेली असते. त्यामुळे
देवीचा इथे तुम्ही बघू शकता, मी टाक जो आहे तो व्यवस्थित उभाच ठेवलेला आहे आणि आधी मी तो टाक झोपवून ठेवलेला होता. तर तुम्ही इथे पाहू शकता, घटस्थापनेच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीने देवीची मूर्ती आणि टाक हे मी दोन्हीही पानावरती झोपवले होते आणि आता दसऱ्याच्या दिवशी त्यांना उठवून व्यवस्थित पूजा वगैरे करून आता हे फोटो वगैरे सगळं टाक वगैरे उभे केलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही आपल्याला दसऱ्याच्या दिवशीची पूजा करायची असते. आता त्यानंतर आमच्याकडे आम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पूजा करत नाही. आमच्याकडे म्हणजे आमच्या भागामध्येच. तर बघा, जर तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या कुळामध्ये तुमचे जे पूर्वज आहेत ते जर दसऱ्याच्या दिवशी नंतर कंटिन्यू तुम्ही जर पूजा करत असाल पौर्णिमेपर्यंत, तर तुम्ही करू शकता. आता जे नवीन आहेत, ज्यांना काही सुचत नाही किंवा जे काही त्यांचे पूर्वज आहेत हे सुद्धा कुणी सांगण्यासारखे नाही आहेत, तर मग त्यांनी काय करायचं की तुम्ही पौर्णिमेला जरी पूजा केली ना तरीसुद्धा चालतं. कारण देवी पौर्णिमेपर्यंत पलंगावर बसून विश्रांती घेत असते आणि मग पुन्हा पौर्णिमेला उठून मग आपल्याला नंतर कंटिन्यू दररोज जशी पूजा करतो तशी करायची असते. तर बघा, आमच्याकडे तरी आम्ही पौर्णिमेपर्यंत असेच देव पानावर ठेवतो. पुन्हा पौर्णिमेला एकदा दह्या दुधाने म्हणजे पंचामृताने मग पुन्हा सगळ्या देवांना स्नान असतं आणि मग नंतर आपली नियमित जशी रोजची पूजा असते तशीच करायची. आणि जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी पूजा करतो तेव्हा मग पुन्हा देव पानावर ठेवायचे नाही. आता हे विड्याच्या पानावर ठेवलेले देव फक्त घटस्थापने दिवशी ठेवायचे असतात. पुन्हा दसऱ्याला पूजा करायची असते आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला आणि मग फक्त वस्त्रावरतीच देव ठेवायचे. अशा पद्धतीने हा एक कुळाचार आहे. तर बघा, तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करा. आता त्यानंतर कलश स्थापना जी केलेली आहे ती ज्यांनी तळी उचललेली आहे किंवा ज्यांना पौर्णिमेला उचलायची असेल तर त्यांनी तो कलश पौर्णिमेला उठवला तरीसुद्धा चालतो. आपल्याला तळी उचलताना कलशसुद्धा लागतो. तर आता मी सुद्धा तळी पौर्णिमेला उचलणार आहे, त्यामुळे मग मी कलश आज हलवलेला नाही आहे आणि जो अखंड दिवा आहे तो त्यामध्ये तेल वगैरे असल्यामुळे तो सुद्धा माझा अजून चालूच आहे. आता ते पूर्ण तेल आपल्याला संपू द्यायचं आहे आणि दिव्याची जी वात आहे ना ती पण आपल्याला पूर्ण जळू द्यायची आहे. जळलेली जी वात आहे त्याची जी उदी तयार होते, तर या उदीमध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि स्वामी महाराजांचे जी धूप वगैरे लावतो त्याचा थोडासा अंगारा यामध्ये मिक्स करायचा, छान एकजीव करायचं आणि एखाद्या छोट्या डब्बीत भरून ठेवायचं. हा जो गंध आहे हा तुम्ही तुमच्या मुलांना कधीही लावा. म्हणजे मोठी असतील, चांगल्या कामाला चाललेले आहेत तेव्हा लावू शकता. लहान मुले आहेत, भीती वाटली, आजारी पडले किंवा शाळेमध्ये जायलाच नको म्हणतात किंवा काही असेल तर तुम्ही हा लावू शकता. तुमच्या मुलांचं, तुमच्या पूर्ण कुटुंबाचं हा अंगारा, ही उदी रक्षण करेल. खरंच यामध्ये खूप ताकद आहे. आता माझा या गोष्टींवर खूप विश्वास आहे कारण मला स्वतःला असे खूप छान अनुभव आलेले आहेत, येत आहेत, त्यामुळे तुम्हालासुद्धा सांगते. तर दिव्याचं सुद्धा समजलं, कलश समजला आणि देवपूजेबाबत समजलं. फक्त व्हिडिओ थोडासा उशिरा येत आहे तर तुम्ही समजून घ्या. कमेंट्स आधीच खूप लवकर आल्या असत्या तर मी व्हिडिओ शेअर केले असते. आणि अजून एक, जे रेग्युलर व्हिडिओ पाहतात तर त्यांना नोटिफिकेशन येत आहे का हे नक्की सांगा. कारण आपल्या व्ह्यूज वगैरे खूपच कमी झालेल्या आहेत. आपला जो काही पहिला 1 ते 5 व्हिडिओ होते त्यानंतर आपले व्हिडिओ खूप छान व्हायरल झाले, जे स्वामींनीच केले. आणि आता एक 15 दिवसापासून खूप कमी व्ह्यूज येतात. त्यामुळेच मला व्हिडिओसुद्धा शेअर करायची इच्छा होत नाही. कारण जे काम आपण एवढ्या तळमळीने आणि खूप प्रयत्न करून करतो त्याला आपल्याला साथ मिळणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर बघा, तुम्ही नक्की मला सांगा की तुम्हाला नोटिफिकेशन येते की नाही. म्हणजेच काही जर प्रॉब्लेम झाला असेल तर मग मलासुद्धा त्याचं सोल्युशन काढायला. तर भक्त हो, यापुढे सुद्धा आपण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ नेहमीच पाहत जाऊ आणि स्वामींची सर्वांवर कृपादृष्टी असावी. स्वामींच्या आज्ञेनुसारच व्हिडिओ नेहमी शेअर होतील. खूप जणांना अनुभव येत आहेत, मागच्या व्हिडिओंना छान कमेंट्स येत आहेत की ताई आम्हाला स्वामींच्या सेवेने खूप वर्षानंतर प्रेग्नेन्सी राहिली, काही जणांना मुलगी पाहिजे तर मुलगी झाली, मुलगा पाहिजे तर मुलगा झाला. म्हणजे संततीची अडचण जी आहे ती स्वामींच्या सेवेने खूप जणांची सुटलेली आहे. आणि त्याचबरोबर
त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीची सुद्धा खूप जणांची अडचण सुटलेली आहे, कारण स्वामी महाराजांच्या सेवेत आल्यानंतर सगळ्या सेवा आहेत, सगळ्या दुःखावरती मात करता येते. त्यामुळे स्वामींचा दरबार कधीच सोडू नका. तर भक्त हो, ही आहे आज विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशीची पूजा. आणि तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि आई अंबाबाई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. अंबाबाईचा उदो उदो.